नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। राहुरीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश। कर्जमाफीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले शेकडो शेतकरी। सरसगट कर्जमाफी न झाल्यास थेट वर्षा बंगल्यावर आंदोलन। रवींद्र मोरे यांचा सरकारला इशारा। शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देणं, ऊस बिलाची थकबाकी तात्काळ अदा करणं तसेच कृषी वीज पुरवठा सुरळीत करणं आदी प्रमुख मागण्यांसाठी सोमवार दिनांक 9 जून 2026 रोजी राहुरी येथे शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं। नगर मनमाड राज्य महामार्गावरील बाजार समिती समोर शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी बोलताना रवींद्र मोरे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली। आपण भारताला कृषी प्रधान देश म्हणतो आणि शेतकऱ्याला जगाचा राजा मानतो, मात्र सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असून राजाचा रंक झालाय। सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक नियम आणि अटी लावल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहिलेत। शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळाली नाही तर आम्ही थेट मुंबईतील वर्षा बंगल्यावर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय। मोरे पुढे म्हणाले की सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी लावलेल्या निकषांमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून दूर राहिलेले आहेत। सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारं आहे अशी टीका देखील त्यांनी केली। यावेळी शेतकरी नेते प्रकाश देठे यांनी देखील सरकारवर निशाणा साधला। आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठामपणे बोलणारे कोणीच उरले नाही। शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज आहे। अन्यायाविरोधात लढण्यासाठी संघटित होणं ही काळाची गरज आहे असं ते म्हणाले। आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, बाळासाहेब जाधव, राजेंद्र लोंढे, किरण कडू, अमोल मोढे यांसह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पाठिंबा दर्शवला। आंदोलनानंतर नायब तहसीलदार संध्या दळवी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यामध्ये सरसगट कर्जमाफी, ऊस उत्पादकांच्या थकीत बिलांचा तात्काळ भरणा, कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा तसेच शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचा समावेश होता। दरम्यान सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे नगर मनमाड राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली। महामार्गाच्या दोनही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाहतूक सुरळीत केली। या आंदोलनामध्ये राहुरी तालुक्यातील विविध गावातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेतकरी सेना खरं तर शिवसेनेचा भाग आहे, सत्तेमध्ये तुम्ही आहात, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कर्जमाफीच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरलेले आहे। काय सरकार फसवतंय शेतकऱ्यांना? आपण जर बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा 7-12 करूया, कोरा 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 असं ते बोलले होते। पण आज जर आपण बघितलं तर जे निकष आणि जे नियम लावले कर्जमाफीला त्यामध्ये शेतकऱ्याचा 7-12 काही कोरा होताना दिसत नाही। 10% सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी यामध्ये होणार नाही। आम्ही कर्जमाफी मागतो का? कारण की आमच्यावर जे तुम्ही निर्यातबंदीचे जे चुकीचे धोरणं राबवलेले आहे शेतकऱ्यांवर त्याच्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे। आमच्या साखरेला आज सुद्धा जागतिक बाजारात खूप भाव मिळतोय, पण साखरेची निर्यात बंदी थांबवली, कांद्याची निर्यात बंदी थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या। तुम्ही ज्या वेळेस जे उद्योगपती यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता त्यावेळेस कुठलेही निकष लावले जात नाही। मग त्यावेळेस काय सांगता का ह्यो मोठा उद्योग आहे, ह्यो उद्योग चालला पाहिजे। अरे शेतीसुद्धा ही मोठा उद्योग आहे। शेतीवर 75% लोक अवलंबून आहे। हा देश कृषीप्रधान आहे आणि शेतकरी सेनेचा प्रश्न राहिला। शेतकरी सेनेची स्थापना यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे तर शेतकऱ्यावर कुठं अन्याय होऊ नये, शेतकऱ्याला कायम न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकरी सेना ही शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहते। आणि आज जर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असते तर ही कर्जमाफी सरसकट झाली असते। त्यांनी कुठले निकष नियम लावले नसते, कारण की ते मुळात भूमिपुत्र आहे, ते मुळात शेतकरी आहे। हे इतके निकष आणि नियम लावले म्हणून आम्ही आज रास्ता रोको केलाय आणि येत्या 15 तारखेपर्यंत जर सरकारी नियम बदलले नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार सर्व शेतकऱ्यांना घेऊन आणि तिथं उपोषणाला बसणार आणि तिथं जोपर्यंत नियम बदलत नाही तोपर्यंत आम्ही प्राण गेला तरी हरकत नाही, पण आम्ही तिथून हलणार नाही। ओके, जाहीर केली 36,000 कोटी देऊ असं म्हणताय, दिली जाईल, मात्र प्रत्यक्षात ते शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं वाटतं? अगदी तुम्हाला सांगतो या राज्यामध्ये नंगा नाच सुरू आहे। कुठेही त्या आश्वासनांचं आणि याचं काही पालन होत नाही।
कुठेही शेतकऱ्याला फायदा होणार नाही अशी परिस्थिती सध्या गावागावामध्ये आहे. अगदी गावागावामध्ये तुम्ही गेलं तर अगदी कोणतरी सुतक पाडल्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये आहे. कारण ही फसवी कर्जमाफी आहे. अगदी त्यांनी सांगितलं होतं कोरा कोरा कोरा, पण आता ते म्हणते मरा मरा मरा. म्हणजे अगदी कोणाला भूक लागलेली आहे त्याला जेवण द्यायचं, पण तो किती दिवसापासून उपाशी आहे, त्याला भूक किती लागली मग त्याला जेवण द्यायचं, अशा परिस्थिती ही कर्जमाफी आहे. पण यांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही सत्तेच्या मस्तीमध्ये जाऊ नका. अगदी भाजपचे सुद्धा लोक, राष्ट्रवादी शिवसेनेचे सुद्धा लोक, कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही आता कुठंतरी काहीतरी करा, आम्ही पक्षामध्ये आहे पण आमचं मरण होतंय. पण आता त्यांनी सुद्धा बाहेर निघलं पाहिजे आणि हा नंगा नाच थांबवला पाहिजे. नाही त्या महाराष्ट्रामधला शेतकरी आता आत्महत्यात काय, कोणाची हत्या करायला सुद्धा मागं पुढे पडणार नाही. ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. ओके सर एक हिंदी